पिंपळगाव बसवंत येथे गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे आणि आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। पिंपळगाव बसवंत येथील महेश भेळभत्या शेजारील 2-3 गोडाऊनला व दुकानांना 11:15च्या सुमारास भीषण आग लागली। अग्निशमन दल दाखल झालेलं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात। तर नाशिकच्या पिंपळगावमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। बसवंत येथील गोडाऊनला ही भीषण आग लागल्याचं कळतंय आणि 2 ते 3 गोदामं ही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची देखील माहिती मिळते। अग्निशमन विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर दुपारी 11:15 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेला आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे आणि आगीमध्ये गोडाऊन मधील लाखोंचं नुकसान झालंय। जवळपास 2 ते 3 गोडाऊन यामध्ये जळून खाक झाली आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, पिंपळगाव बसवंतमध्ये भीषण आग लागलेली आहे। गोदामांना आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागली, काही अधिकचं पिंपळगाव पूर्णपणे कांद्याची नगरी आहे आणि या ठिकाणी कांद्याच्या गोदामांसाठी मोठ्या प्रमाणात बांबू लागत असतात आणि त्या बांबूंची विक्री करणाऱ्या दुकानाला ही आग लागलेली आहे। पूर्ण आगीमध्ये हे बांबू या ठिकाणी हे झालेले आहेत, पूर्णपणे जळून गेलेले आहेत आणि आजूबाजूचा परिसर पण आता त्याच्या वेड्यामध्ये येताना या ठिकाणी दिसतोय। अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न आहे शर्थीने या ठिकाणी जवान करताना दिसत आहे। योगेश, आग लागली त्यावेळेस काही जण किंवा काही लोक होती का या गोदामांमध्ये? या गोदामामध्ये काही मजूर जे होते ते काम करणारे या ठिकाणी होते, मात्र आग लागल्याबरोबर ही सर्वजण बाहेर गेली। अजून तरी कोणी जखमी झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं नाही, मात्र एकूणच जीवितहानी कुठेही या ठिकाणी झालेली नाही। फक्त बांबू या ठिकाणी जळाल्यामुळे नुकसान जे आहे ते या ठिकाणी दिसून येतं। योगेश, आपण ही दृश्य पाहिली तर थोडी दाटीवाटीची ही जागा दिसतीये। अनेक गोदामं या ठिकाणी आहेत, त्यामुळे या गोदामांव्यतिरिक्त इतरही दुकानांनाही आग लागल्याची माहिती समोर आली। हो, आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा ही आग पसरलेली आहे। बांबू हा तातडीनं जळत असतो आणि त्याला थांबवणं कठीण असतं, कारण की तो मोठा ज्वलनशील पदार्थ आहे, ज्वलनशील बांबू आहे आणि त्यामुळे त्याला विझवणं हे थोडं कठीण जात आहे। बांबू मोठे मोठे असल्यामुळे चहूबाजूने ही आग पसरलेली आहे आणि आजूबाजूच्या दुकानांना पण याचा फटका बसलेला आहे। वणवा हा पसरताना दिसतोय। अग्निशामक दलाचे जवान सुद्धा शर्थीनं ही सगळी आग आजूबाजूची आटोक्यात आणण्याचा प्रयत्न इथे करतात। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।